अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील अवैध खाजगी सावकारावर सहकारी विभागाकडून कारवाई करण्यात आली। अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव तांडा इथं राहणारे संजीव बाळू राठोड यांच्या घराची झडती घेण्यात आली असता या बेकायदा सावकाराच्या घरी खरेदी दस्त, कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, उसनवार पावत्या, सावकारी व्यवहाराच्या नोंदी असलेली वही, वाहन खरेदी व्यवहाराचे नोटरी दस्त आदी साहित्य बेकायदा सावकार श्रीशैल शिवशरण मुळजे राहणार गीतानगर, बॅगेहळ्ळी रोड, अक्कलकोट याच्या घरातून हस्तगत करण्यात आलं। श्रीशैल मुळजे हा बेकायदेशीर सावकारी करत असल्याची खात्री झाल्यानं पंचनाम्यातील सर्व कागदपत्र सीलबंद करून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या घटनेनं अक्कलकोट तालुक्यातील बेकायदा सावकारांमध्ये एकच खळबळ उडाली। जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक निबंधक अक्कलकोट राहुल ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रमुख सिद्धेश्वर कुंभार, छाया नाटकर, अनिल मदने, संजय पाटील, रवी कामनूरकर, अश्विनी कदम, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे सचिन मंगरुळे, महिला पोलीस कर्मचारी वांजरे यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईसाठी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचं सहकार्य लाभलं। परशु शाहू राठोड राहणार बासलेगाव सध्या वृंदावन सोसायटी RTO ऑफिस जवळ विजापूर रोड सोलापूर यांनी सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर इथं अवैध सावकारीबाबत दावा अर्ज सादर केला होता। या दावा अर्जावर चौकशी करण्यासाठी प्रकरण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अक्कलकोट यांच्याकडे देण्यात आलं होतं। या प्रकरणी परशु शाहू राठोड यांना चौकशीसाठी बोलावून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली। या चौकशीवेळी परशु राठोड यानं गैर अर्जदार संजीव बाळू राठोड यांची फसवणूक करून शेतजमीन बळकावून श्रीशैल शिवशरण मुळजे राहणार गीतानगर अक्कलकोट यांच्या नावे खरेदी करून फसवणूक केल्याबाबत जबाबात नमूद करण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली।